नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे कोराडी इथे, जिथे सगळ्यात मोठे गणपती विसर्जन इथे होतात। तर PSI विवेक सर आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काल किती गणपती विसर्जन झाले आणि आज किती गणपती विसर्जन इथे होत आहे। त्याच प्रकारे कशी व्यवस्था इथे केली गेली आहे त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊया। इथे आपण कृत्रिम तलाव केलेले आहेत, ते 6 कृत्रिम तलाव आहेत आणि 3 क्रेन आहेत। काल एकूण 262 गणपती बाप्पा जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांचं इथे विसर्जन झालं। आज आतापर्यंत 25 मंडळांचं, मोठ्या मंडळांचं विसर्जन झालंय। या कृत्रिम विसर्जन तलावावर आपण फक्त सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती ज्याची उंची 4 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे असेच आपण इथे अलाउ केलेले आहेत। बाकीचे घरगुती आणि छोटे जे मूर्ती आहेत, गणेश मंडळ, ते कोलार विसर्जन पॉइंटला ते विसर्जित केलेले आहेत। आपला इथे नियम असा आहे की इथून प्रत्येक मंडळासोबत 5 प्रौढ पुरुष यांनाच अनुमती आहे। त्यानंतर लहान मुलांना अनुमती नाहीये। त्यानंतर वाद्य किंवा इतर आकर्षित किंवा प्रदर्शन करणाऱ्या कुठल्याच गोष्टीची इथे अनुमती नाहीये। आणि अजून मी जाणून घ्यायला इच्छुक आहे की किती लोकांची तुमची टीम इथे आहे जी हे सगळं मॅनेज करते आहे। इथे आमची टीम सेक्टर प्रमाणे डिप्लॉय आहे। आपण जिथे आहोत हे सेक्टर 2 आहे आणि इथे याच्यापूर्वी आपण मंडळांना आरती करण्याची परवानगी देऊन इथून पुढे त्यांना विसर्जनासाठी हे करतोय। विसर्जनाच्या ठिकाणी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांची एक टीम आहे, सुसज्ज टीम, फायर ब्रिगेड, नागपूर शहर पोलीसची टीम आहे जी बाकीच्या याच्या म्हणजे सुरळीत व्हावं याच्यासाठी काल दुपारी 2 वाजेपासून कार्यरत आहे। आणि हा आमचा बंदोबस्त उद्या सुद्धा असाच सुरू राहील शेवटचे मंडळ येईपर्यंत। आज आणि उद्या एक 350-400 सार्वजनिक गणेश मंडळ येतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद सर। गणपती बाप्पा मोरया।